नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुरणाची कापं। ही कापं खूप छान लागतात, फिश सारखी लागतात। एकदम जणू काही फिशचेच तुकडे आपण खात आहोत असं वाटतं। म्हणून सुरण घेतला, सुरणाचे बारीक 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 म्हणजे चौकोनी काप काढले पातळ असे। नंतर आपण फिशला जसं रवा, पीठ, मीठ, मसाला घेतो त्याप्रमाणे पीठ मिक्स करून घेतले। फक्त म्हणजे फिशला सुद्धा कोकम नाही तर आगळ लावावा लागतोच, तर त्याचप्रमाणे ह्या कापांना सुद्धा आगळाच्या पाण्यात 10-15 मिनटं मिक्स करून ठेवलं होतं। त्यानंतर तांदळाच्या आणि बारीक रवाच्या सारणामध्ये हे उलटे पालटे मिक्स करून तव्यात ह्याप्रमाणे टाकले आहेत। आता हे झाकण टाकून थोडे वर खाली करून आपण शिजवून घेणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, साईडने तेल सोडते जेणेकरून साईडच्या कापांना सुद्धा तेल लागेल। वर झाकण ठेवलंय व झाकण जरा गॅस पण जरा फुल ठेवलाय, कारण ही कापं जरा शिजण्यासाठी जास्त वेळ घेतात, म्हणून झाकण ठेवून शिजवून घेत आहे। कारण सुरण पण शिजण्यासाठी जरा चिवट असतो व सुरण हा म्हटलं तर आयुर्वेदिकात महत्त्व भरपूर आहे सुरणाचे। ते तसेच हे बघा, ह्याप्रमाणे उलटे पालटे करून शिजवून घेत आहे। वर चमच्याने दाबून बघायचे काप शिजले आहे की नाही ते। हे बघा, जे शिजले असतील ते मागे घ्यायचे आणि जे न शिजलेले असतील ते पुढे मध्ये ठेवून शिजवून घ्यायचे आहेत। अशा प्रमाणे दिसायला किती छान दिसत आहेत कापं, जणू काय फिशच। ज्यांना पायल्सचा त्रास असतो त्यांनी ही कापं किंवा सुरण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवून खावेत, त्यांना भरपूर आराम पडेल। बघा, कापं रेडी आहेत। तुम्हाला माझं चॅनल, माझं रेसिपीज आवडत असतील तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।